हिंदू धर्मात हरतालिका हे व्रत महिला आवर्जून करतात. भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे. हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा ह्यासाठी केले जाते. शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत करताना खास सामग्री किंवा साहित्याची गरज असते. हरतालिका पूजनात पत्री महत्त्वाच्या असतात. या सगळ्यांची माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे. हरतालिका पूजा, साहित्य आणि पूजेची मांडणी कशी करावी, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. भाद्रपद महिना म्हटला की डोळ्यासमोर उभे राहतात गणपती गणरायाच्या आगमनामुळे आपण आनंदलेलो असतो किंवा आनंद झालेला असतो. आणि ह्या महिन्यात अनेक व्रतवैकल्ये केली जातात. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हरतालिका व्रत केले जाते. ह्या व्रतामध्ये पूजेचे साहित्य आणि पत्री याचे फार महत्त्व आहे. ह्या व्रतामध्ये पूजेची खास मांडणी असते. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. हरतालिकेच्या पूजेमध्ये कोणकोणतं साहित्य लागतं ते बघूया. हरतालिकेच्या मूर्त्या म्हणजे एक पार्वती आणि एक सती अशा दोन मूर्त्या ठेवल्या जातात. त्या मूर्तींसमोर आपल्याला शिवलिंग तयार करायचं असतं. शिवलिंग तयार करताना आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते बघूया. उत्तर फाया, हळद कुंकू, चंदनगंध, अष्टगंध, गुलाल, बुक्का, अक्षदा, रांगोळी, उदबत्ती, कापूर, आगपेटी, सुट्टी नाणी, 6 तुपाच्या व तेलाच्या वाती, कापसाची वस्त्रे लागतील आपल्याला, तांदूळ, वाटीभर तांदूळ लागतात, पंचामृतमध्ये तुम्हाला दूध, दही, तूप, मध, साखर टाकून पंचामृत करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी गुळ खोबरेही लागणार आहे. सुंठ वडा, चौरंग, पाट, आसन, पाण्याचा कलश, शंख, घंटा, समई, निरांजन आणि कापूर आरती, पळी पंचपात्र, तामण, देव पुसण्याचे वस्त्र. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, हात पुसण्यासाठी आपल्याला एखादा रुमाल पाहिजे, तसराळे पाहिजे आणि काडवाती पाहिजेत. आपल्याला इत्यादी आपल्याला पूजा मांडणीसाठी साहित्य लागेल. नंतर आपल्याला साहित्यामध्ये दुर्वा, नंतर पत्री ह्या खूप महत्त्वाच्या असतात. आपल्याला काय काय ठेवायचं आणि कसं ठेवायचं ते सांगते. आपल्याला फुले, दुर्वा, तुळस, विड्याची पाने 12 लागणार आहेत. सुपाऱ्या 6 लागतील, बदाम 5, खारका 5, नंतर नारळ 2, नंतर शहाळे फळ भेटलं तर तुम्ही घेऊ शकतात, केळी 5, पेढे 5, खडीसाखर, कापसाची वस्त्रे, जानवे ही आपल्याला लागणार आहे, कापूर आणि उदबत्ती. अशा प्रकारे आपल्याला पूजेचं साहित्य लागेल. नंतर पत्रीही आपल्या तितकीच महत्त्वाची असते. बेल, आघाडा, मधु, मालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोका उपलब्ध होतील त्याप्रमाणे तुम्हाला यांच्यापैकी पत्री घ्यायची आहे. नंतर सौभाग्यवान कोणतं द्यायचं किंवा कोणतं ठेवायचं. पत्रावळीवर किंवा ताटात हळद कुंकू, तांदूळ, वस्त्र, पान, सुपारी, नाणे, नारळ, गजरा, वेणी, शिदा, तसेच कणी, काजळ, गळेसरी, कांकण, आरसा इत्यादी आपल्याला सौभाग्यवान आपल्याला पार्वतीला द्यायचं असतं किंवा आपल्याला ओटी भरायची असते. हरतालिकेची पूजेची मांडणी कशी करावी. हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहात ती जागा अगदी स्वच्छ असावी. चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबांनी चारही बाजू सुशोभित कराव्यात. सुशोभित केलेल्या ह्या चौरंगावर पार्वती आणि शंकरांची स्थापना करून त्यांची षोडशोपचार पूजा म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात. चौरंगावर किंवा पाट घ्या आणि त्याच्यावर तांदळाच्या सपाट डीग करा. त्यावर गौरी व हरताली यांच्या मूर्ती ठेवून त्यांच्यासमोर वाळूचे शिवलिंग तयार करावे किंवा आपल्याला प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी करावी. तुमच्या इथं जशी प्रथा असेल तशी तुम्ही करू शकतात.
उजव्या बाजूस तांदळाच्या एक ढिगावर सुपारी किंवा नारळावर गणपती मांडावा किंवा मग तुम्हाला एका साईडला म्हणजेच उजव्या हाताच्या बाजूस आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे. गणपती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकतात. समोर 5 वेळे मांडून तेथे सुपारी, कारिक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. चौरंगाजवळ तेलवात करून समई पेटवावी. आपण कोणतीही पूजा करत असताना आपण पहिले दिवा पेटवत असतो, म्हणून दिवा पेटवून घ्यायचा आहे. प्रथम सुवासिनींकडून किंवा कुमारेकडून किंवा स्वतः हळद कुंकू लावून घ्यावे. त्यानंतर घरातील देवांसमोर विडा ठेवून अक्षदा व हळदी कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्यांच्या मंडळींचा नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा. अशा प्रकारे आपल्याला साधी सोपी पूजा आणि पूजा मांडणी करायची आहे. तर तुम्हाला हरतालिकेची ही पूजा मांडणी अशाच प्रकारे करायची आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा आजची सेवा शंकर भगवानांच्या चरणांची आणि महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.